सुरुवातीला बातमी येते अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएने काल व्हीएसआर कंपनीला दणका देत लिअरजेट विमानांच्या उड्डाणाला मनाई केली। या कारवाईनंतर आमदार रोहित पवार, अमोल मेटकरी, संदीप क्षीरसागर आज मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल झाले। त्यांनी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। पुरावे असताना देखील पोलीस गुन्हा का दाखल करत नाहीत असा संतप्त सवाल रोहित पवार आणि मेटकरींनी केला। तसंच आम्ही तक्रार दाखल केल्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी रोहित पवार आणि मेटकरींनी केली। यावेळी रोहित पवार आणि मेटकरींची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली। या घटनेचा व्हिडिओही समोर आलाय। दरम्यान रोहित पवारांनी दिलेली तक्रार स्वीकारली असून योग्य ती कारवाई करू अशी प्रतिक्रिया मुंबई पोलिसांकडून देण्यात आली। अनुषंगाने एवढे एव्हिडन्स आहे, सगळ्या न्यूजला आलेलं आहे। तुम्ही 8 दिवस घेता पहिली गोष्ट माहिती या सगळ्या संदर्भात रोहित पवारांनी नेमके काय आरोप केलेत आपण ते बघूया। FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती। मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही। मग आम्ही विचारलं का नाही होणार। मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार। आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ॲक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते। त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा। मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत। अजितदादांच्या बाबतीत असा वेगळा न्याय का? आता आम्ही निर्णय तिथं घेतलेला आहे की हे आमचा FIR तर इथं करून देत नाहीत। त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता बारामतीचे जे कुठले PI असतील, एअरपोर्ट ज्यांच्या अंतर्गत येतं, माझ्या अंदाजे ग्रामीण विभागाच्या अंतर्गत येतं, त्या ग्रामीण PIकडे जाऊन तिथं आम्ही तिथं प्रयत्न करू। तो प्रयत्न करत असताना ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात, सत्तेत असणारे, आज सत्तेत बसणारे जे कोणी नेते असतील ते त्या बाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला तिथं बघावं लागेल। त्याच्याचबरोबर सत्तेत असणारे त्यांचे जे मित्र आहेत ते मित्रसुद्धा त्या बाबतीत काय करतात, जे दुसऱ्या पक्षाचे ते सुद्धा तिथं आपल्याला बघावं लागेल। पण उद्या 10 वाजता बारामतीला जाऊन आम्ही FIR करायचा प्रयत्न तिथं करणार। FIR आज का करण्याचा निर्णय आम्ही इथं घेतला, ह्याच्या आधीसुद्धा आम्ही FIR करू शकलो असतो। पण काल जर आपण बघितलं तर DGCAकडनं एक तिथं सर्क्युलर काढण्यात आलं। त्यांनी तिथं एक जी VSR नावाची कंपनी यांच्यावर DGCAने फक्त 5 विमानावर म्हणजे 25 विमानं त्या कंपनीची असतील, पण 5 विमानावर तिथं कारवाई करून त्याला ग्राउंड केलं। म्हणजे काल जे पत्र DGCAने काढलं त्याच्यामध्ये VSR कंपनी जबाबदार आहे हे तिथं प्रत्यक्षपणे तिथं सांगितलं। दरम्यान रोहित पवारांच्या आरोपांनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजपचे नवनाथ बन काय म्हणतात तेही बघूया। नाही, मला असं वाटतं पूर्ण रिपोर्टही येऊ द्या। अर्थातच रोहितच्या भावना ह्या मी पूर्णपणे समजू शकते। ज्या दिवसापासून हे ही घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, आमच्या घरात सगळेच अस्वस्थ झालेत। कारण का म्हणजे आम्ही अजूनही खरं वाटत नाही की ती गोष्ट अशी झाली आहे। आणि सगळ्याच आमच्या कुटुंबाने, आमच्याही कुटुंबात आणि दादाबरोबर जे बाकीचेही 4 लोक गेले त्यांच्याही कुटुंबात, आणि त्याच्यामुळे मला हा एक पहिला टप्पा आहे ज्याच्यात जी सरकारने एक निर्णय घेतलाय त्याचं मी स्वागत करते। अजितदादांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये
जाणीवपूर्वक रोज उठून पत्रकार परिषद घेण्याचं काम रोहित पवार यांच्या माध्यमातून केलं जात आहे. संजय राऊतांनी असा दावा केला की रोहित पवार आणि संजय राऊत हे एकमेकांना भेटणार आहेत. संजय राऊत यांना गुरु करण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. जसं रोज सकाळी उठून संजय राऊत आपला भोंगा वाजवतात, आपल्याकडे काहीही पुरावे नसताना आरोप करतात, अगदी त्यांचं शिष्यत्व घेण्याचं काम रोहित पवार यांनी केलंय. रोज उठायचं, पीपीटी प्रेझेंटेशन द्यायचं, हा रोहित पवार यांचा धंदा झालाय. त्यामुळं ते हे प्रसिद्धीसाठी करतायत का, हा आमचा सवाल आहे. दरम्यान अजित पवारांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीला विमान वाहतूक